प्रताप सरनायक ने एमबीवीवी पुलिस भर्ती उम्मीदवारों को हो रही असुविधाओं पर तत्काल संज्ञान लेते हुए मदद की। नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। मीना टाई थैकरी हॉल में उम्मीदवारों के लिए रहने और भोजन की व्यवस्था की गई। सुभाष चंद्र बोस मैदान से हॉल तक आने जाने के लिए बस सुविधा उपलब्ध कराई गई। यह मेरी जिम्मेदारी है, राजनीति नहीं, ऐसा कहते हुए उन्होंने प्रशिक्षण पूरा होने तक सहायता जारी रखने का आश्वासन दिया। मौजूद उम्मीदवारों ने खुशी जाहिर करते हुए सरनाईक का आभार व्यक्त किया। आइए जानते हैं मंत्री प्रताप सरनाईक और उम्मीदवार ने क्या कहा। नाही बघा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही पोरं आहेत। भविष्यामध्ये खाकी वर्दी घालून ह्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं संरक्षण करण्याकरता ही मुलं खेड्यापाड्यातून आलेली आणि जवळजवळ 65,000 मुलं 25 तारखेपर्यंत येणार आहे। दिवसाला 2500 मुलं या ठिकाणी येणार। त्यांना जे पोलीस नियमानुसार जे काही प्रशिक्षण त्यांना द्यायचं असतं किंवा त्यांची जी काही प्रॅक्टिस त्यांची घ्यायची असते त्या सगळ्या प्रक्रिया ह्या नियमानुसार पार पडत आहेत। परंतु मीरा भाईंदर शहराचा मी आमदार आहे, राज्याचा आज मंत्री आहे, धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि माझी जबाबदारी बनते की महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेली ही मुलं जर रस्त्यावर झोपत असतील, त्यांच्या प्रसाधनगृहाची व्यवस्था नसेल, आंघोळीची व्यवस्था नसेल तर हे दुर्दैव आहे। आणि राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना आणि या शहराचा आमदार म्हणून काम करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मी जे बघितलं होतं की आमची मुलं बिचारी रस्त्यावर फुटपाथवर अशी झोपली होती आणि ती परिस्थिती बघून मनाला वेदना झाल्या की आपण राज्यकर्ते आहोत आणि महायुतीच्या सरकारमध्ये सर्वसामान्य आपल्या पोराबाळांवर असा अन्याय होता कामा नये। भले नोकरी त्यांना लागो न लागाव ही नंतरची गोष्ट आहे, ते जर त्या ठिकाणी पास झाले निश्चितपणे त्यांना प्रत्येकाला नोकरी लागेल। परंतु मराठी पोरांची अशा प्रकारे अवहेलना जर होत असेल तर ह्या राज्याचा मंत्री म्हणून मला ते भूषणावं नाही। मी महापालिका आयुक्तांना ताबडतोब सूचना केल्या की हे असे जे हॉल आहेत ते हॉल उपलब्ध करून द्या। त्यांना जेवणाची व्यवस्थासुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून माझ्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळे भविष्यामध्ये त्यांच्यावर अशी अडचण निर्माण होणार नाही आणि हे फक्त एका दिवसाकरता मी करत नाही आहे। 25 तारखेपर्यंत जेवढे काही परीक्षार्थी येतील त्या सगळ्यांची व्यवस्था संघटनेच्या माध्यमातून आम्ही करायचा निर्णय घेतलेला आहे। सर, या शहरामध्ये मराठीचा ठेका मिरवणारे किंवा ह्या प्रशासन याच्यामध्ये आहे त्याच्यातलं एकही तिकडे फिरकला नाही, त्याबाबत बघा, मला त्यातमध्ये राजकारण करायचं नाही। शेवटी काय निवडणुका झाल्या, संपल्या, काय निकाल लागायचा तो निकाल लागला। मी ह्या शहराचा आमदार आहे, एकदा आमदार नाही आहे, मी चौथ्यांदा म्हणजे 4 वेळा ह्या शहराचं प्रतिनिधित्व करतो। माझी जबाबदारी आहे कोण काय करतं आणि कोण काय करत नाही याच्याकडे न जाता त्या पोरांना कसं संरक्षण देता येईल, त्या पोरांना कशी मदत करता येईल, त्यांना खाण्यापिण्याची, राहण्याची, झोपण्याची, प्रसाधनगृहाची व्यवस्था कशी करता येईल ह्याची जबाबदारी राज्याचा मंत्री म्हणून माझी आहे, शहराचा आमदार म्हणून माझी आहे। त्यामुळे राजकारण गेलं चुलीत मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही। मला माझं कर्तव्य आहे, माझं काम आहे ते मी करणार। आता उद्या सकाळी यांना 2:30-3 वाजता निघावं लागतं, 5 वाजता तिथे जागेवर पोहोचावं लागतं, बसेसची पण सुविधा कराव्या लागतात। या सुविधा आपण केल्यात का साहेब? एक छोटासा मी विनोद करतो, हे विनोदास्पद घ्या। सगळी सोय आम्ही करू शकतो तेवढी ताकद सरनाईक साहेबांमध्ये, मग भरती प्रक्रिया सुद्धा आम्हीच घेतो ना, ह्यांना घ्यायची गरज नाही ना। जर तुम्ही एखाद्या उमेदवाराची लांबून आज धाराशिवपासून ते नांदेडपासून त्या ग्रामीण भागातून हा आपला तरुण आलेला आहे, एक माणुसकीचं भान ठेवलं पाहिजे ह्या लोकांनी। तर तुम्हाला जर सोय करता येत नसेल अशा भरती प्रक्रिया राबवू नका, हे माझी शासनाला विनंती आहे। मला कोणाही वैयक्तिक कुठल्याही राजकीय पक्षावरती किंवा कोणावरती आरोप करायचे, ज्या अधिकाऱ्यांना ही जबाबदारी दिली आहे त्या अधिकाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी जर योग्य वेळी योग्यरित्या पार पडली असती तर माझ्या मराठी उमेदवारांना, माझ्या या इथे येणाऱ्या परीक्षेला बसलेल्या त्या सर्व जातीतल्या लोकांना, ह्या माझ्या तरुणांना त्रास झाला नसता, एवढेच मला इथे तुम्हाला सांगायचं आहे। आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। मी तालुका भोकरदन, जिल्हा जालना या ठिकाणी पोलीस भरतीसाठी आलेलो आहे। परंतु अगोदर आम्ही रोडवर बरेचसे अगोदरचे जे मित्र होते तर ते रोडवरती झोपत असल्यामुळे ती गैरसोय होत होती। परंतु आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी आमच्यासाठी एकदम चांगली व्यवस्था करून दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। पण कुठेतरी असं वाटतंय की प्रशासन जेव्हा पोलीस भरतीसारख्या एवढ्या मोठ्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करते आणि अशा गोष्टीचं आयोजन करत नाही, तुम्हाला तरुण मंडळींना रात्रभर झोपायची वेळ येते, हा विषय पत्रकारांनीही वाजवला, पत्रकारांच्या नंतर विधानभवनात हा विषय वाजला, त्यानंतर या मंत्री महोदयांनी पण मदत आता केलेली आहे, त्याबद्दल या प्रशासनाबद्दल काय बोला तुम्ही? प्रशासनाबद्दल म्हणजे खरं तर त्यांनी तर जर ते पोलीस भरती जर राबवत असेल तर त्यांची एक कर्तव्य आहेत की त्यांनी सुद्धा जे उमेदवार आहेत
तर त्या उमेदवारांची व्यवस्था करणं गरजेचं आहे. कारण रोडवरती झोपत असताना तिथं मच्छरांचा त्रास होतो आणि आरोग्यासाठी ते हानिकारक आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना लगेच सकाळी ग्राउंडसाठी उतरावं लागत असतं. त्यामुळे त्यांना विविध आजार किंवा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या अशा ह्या गैरसोयीमुळे तुमची जेव्हा चाचणी असते, मैदानी चाचणी असते, त्याच्यावरती किती मोठा परिणाम होतो? कारण बरेचसे जे उमेदवार आहेत तर ते मुंबई या ठिकाणी जे तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून दुरून येत असतात आणि त्यांची एक गैरसोय झाल्यामुळे जे आहेत कारण त्यांचा हिरवण होतं आणि त्या आत्मविश्वास कमी होऊन त्याचा परिणाम जो आहे तर त्यांच्या फिजिकलवरती होण्याची शक्यता जास्त असते. सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें.